नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज आपण खमंग खुसखुशीत असा नाश्ता रेसिपी बनवणार आहोत, तेही काकडीपासून। तर इथे आपण 2 काकड्या अशा साल काढून घेतल्या आहे आणि त्या किसून घेणार आहोत आपण। तर जाड किंवा बारीक किसणीने ही काकडी किसून घ्यायची। यामधलं बी वगैरे काढायची गरज नाही आहे, आपल्याला अशीच ही किसून घ्यायची आहे। मी इथे थोडीशी जाडसर किसणीवर किसत आहे बघा, तुम्ही बारीक किसणीने देखील किसून घेऊ शकता। अशा पद्धतीने आपण ही काकडी जी आहे ती संपूर्ण किसून घेणार आहोत। आता या किसलेल्या काकडीमध्ये आपण पीठ टाकून घेणार आहोत। सर्वात आधी गव्हाचं पीठ टाकते। तुम्ही हे पीठ कुठल्याही वाटीने, ग्लासाने किंवा कपाने मोजून घेऊ शकता। मी इथे चम्मचचं माप घेतलं आहे, मोठा चम्मच। तर तांदळाचं पीठ टाकायचं आहे, म्हणजे 1 चम्मच मी गव्हाचं पीठ टाकलं आहे, 1 चम्मच तांदळाचं पीठ, 1 चम्मच बेसन पीठ टाकायचं आहे। आता काही सुके मसाले टाकून घेऊ यामध्ये। हळद, लाल मिरची पावडर, धनेपूड, थोडीशी जिरेपूड सुद्धा टाकते। आता बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे यात। छान लागतो कांदा या रेसिपीमध्ये। त्याचबरोबर आपण पालक, 2-4 पानं पालकचे स्वच्छ धुवून घेतले आहे, कोथिंबीर घेतला आहे, तो असा बारीक बारीक चिरून यामध्ये टाकूया। पालक ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल, पण माझ्याकडे होता थोडासा, मग म्हटलं चला अजून पौष्टिक हा पदार्थ तयार होईल। एकदम बारीक चिरून टाकायचा आहे। पालक आधी धुवून घेतला मी, कोथिंबीर, पालक, आणि नंतर चिरून असा यामध्ये टाकत आहे। आता पालक टाकल्यामुळे काय होतं, यामध्ये आपल्याला थोडंसं लिंबू देखील पिळायचं आहे। तर इथे मी अर्ध्या लिंबापेक्षाही थोडंसं कमी घेतलं आणि त्याचा रस यामध्ये टाकत आहे। आता यात आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहेत बघा, भरपूर असे पांढरे तीळ टाका। दिसायला खूप छान दिसतात आणि खायला अप्रतिम लागतात। आता चवीनुसार मीठ, आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आधी, नंतर मग थोडं थोडं पाणी यामध्ये टाकायचं आहे, कारण काकडीला आणि पालक पण थोडंसं पाणी सोडतं। मीठ टाकल्याच्या नंतर काय होतं, याला पाणी सुटते थोडंसं। तर आपण थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ असं भिजवून घेणार आहोत। पाणी एकदम नका टाकू। आणि याचा गोळा आपल्याला असा खूप घट्ट किंवा खूप पातळ नाही बनवायचा, थोडासा सैलसर असा तयार करायचा आहे। अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता हे पीठ मी तयार करून घेतलं आहे। लगेचच आपण या पोळपाटावरती एक असं सुती कापड ओलं करून घेतलं आहे। अशा पद्धतीने तुम्ही हे पॉलिथिनवर देखील करू शकता, पण मी सुती कापड घेतलंय, ते ओलं करून घेतलं। त्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आणि तवा गरम करायला ठेवला आहे। आता यामधला थोडासा आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि
या पॉलिथिनवर असा, पॉलिथिन नाही, कापडावरती ठेवायचा आणि पतलं असं, जेवढं पातळ हे बनवता येईल आपल्याला तेवढं पातळ बनवायचं आहे. म्हणजे खूप छान खमंग खुसखुशीत तयार होते. पाण्याच्या हाताने करा हे. अशा पद्धतीने. आणि याला मध्ये असे छिद्र द्यायचे आहेत बघा. अशा पद्धतीने 3-4 छिद्र देऊन द्या, म्हणजे हे आतपर्यंत सर्व बाजूनी छान भाजले जातात. आता या तव्याला आपण तेल लावून घेणार आहोत. फार तेल लावायची गरज नाही आहे, थोडंसं असं ब्रशनी तेल लावून घ्यायचं. आणि हे जे आपण थालीपीठ बनवलेलं आहे ते या तव्यावरती टाकायचं आहे. तर हे टाकता वेळेस मात्र थोडंसं हलक्या हाताने टाकायचं आहे अशा पद्धतीने. आणि अलगद हा रुमाल काढून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता खूप छान असं हे तयार झालं आहे. आता या जे आपण होल पाडलेले आहेत ना छिद्र, त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकायचं, साईडने थोडंसं तेल टाकायचं आणि झाकूनही ठेवून भाजू शकता किंवा असंही तुम्ही हे भाजू शकता. आता खालच्या बाजूने छान खमंग भाजलं की मग आपण दुसरीकडून पलटून भाजून घेणार आहोत. इकडे मी तोपर्यंत दुसरं एक बनवून ठेवते, म्हणजे ते भाजलं की लगेच आपल्याला हे टाकता येईल. तुम्ही डायरेक्ट तव्यावर देखील थापू शकता, पण तव्यावर कसं गरम तवा असतो ना, हाताला चटके वगैरे लागू शकतात. त्यामुळे असं या सुती कापडावरती सोपी पद्धत आहे, काय अवघड नाही आहे. असं तुम्ही करू शकता किंवा वाटलंच तर तुम्ही पॉलिथिनचा वापर करू शकता. आता हे खालच्या बाजूने थोडंसं परतलं, आपण पलटून दुसऱ्या बाजूने घेणार आहोत. मस्त रंग आला आहे आणि चवही अप्रतिम येणार आहे. तर असं हे खमंग भाजून घेते बघा. छान खमंग असं हे थालीपीठ भाजलं आहे बघा. लगेच खायचं असेल तर ताटात टाका आणि थोडं उशिराने खायचं असेल तर असं जाळीवरती काढून ठेवा, म्हणजे हे बराच वेळ छान खुसखुशीत कुरकुरीत राहते. आता त्याच पद्धतीने आपण हे दुसरं जे बनवून घेतलं आहे ते तव्यावरती टाकून घेणार आहोत. हवं तर वरून सुद्धा पाण्याचा हात लावा, म्हणजे हे या कापडाला चिकटणार नाही. आणि अलगद हे कापड आपण काढून घ्यायचं. अशाच पद्धतीने संपूर्ण मी बनवून घेते. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण थालीपीठ बनवत आहोत काकडीचे. छान असे नाश्त्यासाठी एकदम मस्त रेसिपी आहे, पौष्टिक आहे, झटपट करू शकता, पूर्वतयारी नाही. आणि मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही हे देऊ शकता बघा. इतके छान लागतात, म्हणजे यासोबत भाजीची चटणीची काही गरज पडत नाही. तर असे हे आपण बनवून घेऊ. आता इथे संपूर्ण आपण हे थालीपीठ जे आहेत ते बनवून घेतले आहेत. अशा जाळीवरती काढून घेतले, म्हणजे नरम पडणार नाहीत आणि मस्त खुसखुशीत राहतील. तर आता तुम्ही हे असेही खाऊ शकता किंवा मग टोमॅटो सॉस हिरवी चटणीसोबतही खाऊ शकता, पण असेही अप्रतिम लागतात. यामध्ये सर्व मसाले भाज्या असल्यामुळे नक्की करून पहा. कसे झाले कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच छानशा आणि झटपट रेसिपीसह. अतिशय सुंदर असा रंग आलेला आहे बघा या थालीपीठला. आणि खायला मी सांगते तुम्हाला अगदी खमंग लागतात. कधी आपल्याला स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर हे असे थालीपीठ आपण नक्कीच बनवू शकतो. तर करून पहा.